Hi student, in today's video we are going to discuss the remaining part of our sixth chapter, that is hospital formulary. In that, first definition, hospital formulary. Hospital formulary is defined as a list of drugs used in the hospital. म्हणजे हॉस्पिटलमध्ये जे यूज होणारे जे ड्रग असतात त्याला आपण हॉस्पिटल फॉर्म्युलरी असं म्हणतो. The hospital formulary should be revised continuously. ती revised होते at a certain time and it reflects the current clinical judgment of the medical staff. ती जसा मेडिकल स्टाफ असेल त्याच्या अनुसरून ते जी फॉर्म्युलरी असते ती रिवाइज्ड होते कंटिन्युअसली. The hospital formulary system is a method or an ongoing process by which hospitals medical staff in consultation with pharmacy and therapeutic committee evaluates and selects drugs from that it considers most useful in patient care among the numerous drugs available in the market. हॉस्पिटल मधला जो स्टाफ आहे त्याला कुठल्या प्रकारची मेडिसिन्स किंवा कुठल्या प्रकारचे ब्रँड लागणार आहे त्याच्यानुसार फार्मसी अँड थेराप्युटिक कमिटी ते ड्रग सिलेक्ट करते आणि ते त्याची लिस्ट बनवतात आणि ते अवेलेबल करतात हॉस्पिटलच्या मेडिकलमध्ये किंवा इन द मार्केट. Hospital formulary system is a method or an ongoing process by which hospital medical staff in consultation with pharmacy and therapeutic committee evaluates and selects drugs from that it considers most useful in patient care among the numerous drugs available in the market. Then next आहे organization of the formulary. There are 4 objectives of the formulary. कोणते कोणते आहेत ते आपण बघूया. फर्स्ट आहे टू प्रोव्हाइड द हॉस्पिटल स्टाफ the information on which drugs have been selected for use in the hospital by the committee. हॉस्पिटल फॉर्म्युलरी ची ऑब्जेक्टिव्ह कुठले आहे जो मेडिकल स्टाफ प्रोव्हाइड केला आहे त्याच्यानुसार द इन्फॉर्मेशन ऑफ विच ड्रग्स हॅव बीन सिलेक्टेड, कोणत्या इन्फॉर्मेशनने ड्रग सिलेक्ट केलेले आहेत फॉर कोणत्या यूजसाठी इन द हॉस्पिटल बाय द कमिटी. Then second, formulary provides the staff basic therapeutic information about each selected drug. Formulary provides the staff basic therapeutic information म्हणजे त्यांना लागणारी कोणकोणती माहिती आहे त्या ड्रगच्या रिलेटेड जो सिलेक्ट केलेला ड्रग आहे त्याची ती प्रोव्हाइड करायची असते हॉस्पिटल फॉर्म्युलरीने. Then it also provides information on hospital policies. Hospital formulary अजून काय it provides information on hospital policies and procedures governing the use of drugs. कशी प्रोसिजर हाताळायची आहे ते त्या फॉर्म्युलरी मध्ये सांगितलेलं आहे. ऑब्जेक्टिव्ह आहेत त्याचे. Then fourth आहे it gives special information about drugs such as drug dosing rules, sodium content of various drugs and hospital approved abbreviations. म्हणजे त्या ड्रगचे रूल्स म्हणजे किती टाईममध्ये द्यायचं आहे, किती डोसमध्ये द्यायचं आहे हे त्याच्यानुसार आपल्याला बघायचं आहे. हे झाले 4 ऑब्जेक्टिव्स हॉस्पिटल फॉर्म्युलरीचे. Then in respect of above objectives the formulary should consist of 3 main parts. That is, first is information on hospital policies and procedure concerning drugs. Second आहे drug products listing. Then third आहे special information. हे आहे ऑर्गनायझेशन ऑफ द फॉर्म्युलरी. त्याचे 3 मेन पार्ट्स कुठले आहेत हॉस्पिटल फॉर्म्युलरी मध्ये तर इन्फॉर्मेशन ऑन हॉस्पिटल पॉलिसीज अँड प्रोसिजर कन्सर्निंग ड्रग्स. सेकंड आहे ड्रग प्रोडक्ट्स लिस्टिंग अँड थर्ड आहे स्पेशल इन्फॉर्मेशन. देन नेक्स्ट आहे फॉर्म्युलरी अपीअरन्स. द अपीअरन्स ऑफ फॉर्म्युलरी मस्ट बी फॉलोज. कोणकोणते अपीअरन्स ते फॉर्म्युलरीने फॉलो केले पाहिजेत ते मस्ट बी ते इन्क्लूड केलेले आहेत ह्याच्यामध्ये. फर्स्ट आहे टायटल पेज. सेकंड आहे नेम्स अँड टायटल्स ऑफ द मेंबर्स ऑफ P&T कमिटी, दॅट इज फार्मसी अँड थेराप्युटिक कमिटीची त्याच्यामध्ये
कसं आहे, नेम्स अँड टायटल्स ऑफ द मेंबर्स ते त्याच्यामध्ये इन्क्लूड झालं पाहिजे. देन थर्ड आहे टेबल ऑफ कंटेंट्स. फोर्थ आहे इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द पॉलिसीज अँड प्रोसिजर्स कन्सर्निंग द ड्रग्स इन द हॉस्पिटल. कुठल्या इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द पॉलिसीज अँड प्रोसिजर्स कन्सर्निंग द ड्रग्स इन द हॉस्पिटल. देन फिफ्थ आहे प्रोडक्ट्स accepted for use in the hospital. It must contain the list of items added and deleted from the previous edition. हे generic brand name and table of therapeutic index with relative cost codes. म्हणजे कुठले ड्रग ॲड झालेत आणि कोणते डिलीट झालेत, म्हणजे वापरातून काढलेले आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये असलं पाहिजे. जेनेरिक नेम आणि ब्रँड नेम दोन्ही पण त्याच्यामध्ये असलं पाहिजे. आणि टेबल ऑफ थेराप्युटिक इंडेक्स विथ रिलेटिव्ह कॉस्ट अँड कोड्स, त्याची किंमत आणि त्याचा कोड काय आहे ह्याच्यानुसार ते इन्क्लूड असलं पाहिजे. देन सिक्स्थ आहे अपेंडिक्स. इट इन्क्लूड्स द रूल्स ऑफ कॅल्क्युलेटिंग पेडियाट्रिक डोस, बॉडी सरफेस एरिया, शेड्यूल्स ऑफ स्टँडर्ड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन टाइम्स. हे सगळं त्याच्यामध्ये इट इन्क्लूड्स काय काय असलं पाहिजे. रूल्स ऑफ फॉर कॅल्क्युलेटिंग पेडियाट्रिक डोस, म्हणजे लहान मुलांचा जो डोस आहे तो कॅल्क्युलेट केलेला असला पाहिजे त्या रूल्सनुसार. देन बॉडी सरफेस एरिया, शेड्यूल्स ऑफ स्टँडर्ड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन टाइम्स, म्हणजे त्या ड्रगचं ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ते कोणत्या टाईममध्ये झालं पाहिजे हे सुद्धा त्याच्यामध्ये असलं पाहिजे. हा आहे फॉर्म्युलरी अपीअरन्स. त्याच्यामध्ये काय बघितलं, टायटल पेज, नेम्स अँड टायटल्स ऑफ द मेंबर्स ऑफ P&T कमिटी. देन थर्ड आहे टेबल ऑफ कंटेंट्स. देन फोर्थ आहे इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द पॉलिसीज अँड प्रोसिजर्स कन्सर्निंग द ड्रग्स इन द हॉस्पिटल. देन फिफ्थ आहे प्रोडक्ट्स ॲक्सेप्टेड फॉर यूज इन द हॉस्पिटल. हे झालं फॉर्म्युलरी अपीअरन्स. देन गायडिंग प्रिन्सिपल्स ऑफ हॉस्पिटल फॉर्म्युलरी सिस्टीम. The following principles will serve as a guide to all those utilizing the formulary system. त्याच्यामध्ये गायडिंग प्रिन्सिपल्स किती आहेत तर 8 आहेत. ते हॉस्पिटल फॉर्म्युलरी सिस्टीमचे गायडिंग प्रिन्सिपल्स. देन फर्स्ट आहे द मेडिकल स्टाफ ऑफ द हॉस्पिटल shall appoint P&T committee and outline its scope, purpose, organization and functions. मेडिकल स्टाफ ऑफ द हॉस्पिटल कोण अपॉइंट करतं, P&T कमिटी, अँड आउटलाईन इट्स स्कोप, पर्पज, ऑर्गनायझेशन अँड फंक्शन. देन सेकंड, द फॉर्म्युलरी सिस्टीम विल बी स्पॉन्सर्ड बाय मेडिकल स्टाफ बेस्ड अपॉन रिकमेंडेशन्स ऑफ P&T कमिटी. द फॉर्म्युलरी सिस्टीम विल बी स्पॉन्सर्ड बाय कोणाकडून तर मेडिकल स्टाफ बेस्ड ऑन रिकमेंडेशन्स कोणाकडून झालेलं असेल पाहिजे तर P&T कमिटीकडून. देन थर्ड, द मेडिकल स्टाफ शाल अडॉप्ट द रिटर्न पॉलिसीज अँड प्रोसिजर्स ऑफ द फॉर्म्युलरी सिस्टीम. मेडिकल स्टाफ जो आहे तो त्याने काय केलं पाहिजे तर रिटर्न पॉलिसीज अँड प्रोसिजर्स आहे ते फॉर्म्युलरी सिस्टीमनुसार. देन फोर्थ आहे ड्रग्स शुड बी इन्क्लुडेड इन द फॉर्म्युलरी बाय देअर नॉन प्रोप्रायटरी नेम्स अँड शुड बी प्रिस्क्राइब्ड बाय द सेम नेम. ड्रग्स जे आहेत ते नॉन प्रोप्रायटरी नेम्सने न करता ते जे प्रिस्क्राइब नेम असेल त्यानेच ते दिलं पाहिजे. सेम नेम शुड बी प्रिस्क्राइब बाय द सेम नेम. देन लिमिटिंग द नंबर ऑफ ड्रग्स अवेलेबल फ्रॉम फार्मसी कॅन प्रोड्यूस सबस्टॅन्शियल पेशंट केअर अँड फायनान्शियल बेनिफिट्स. These benefits can be greatly increased by using generic equivalents. म्हणजे जे लिमिटिंग नंबर ऑफ ड्रग्स अवेलेबल आहेत फ्रॉम फार्मसीकडून कॅन प्रोड्यूस सबस्टॅन्शियल पेशंट केअर अँड फायनान्शियल बेनिफिट्स. These benefits can be greatly increased by using generic equivalent. Then next आहे generic equivalent म्हणजे काय, the drugs containing identical active compound. The drugs containing identical active compounds. Example, 2 brands of tetracycline. टेट्रासायक्लिनचे 2 ब्रँड. थेराप्युटिक इक्विव्हॅलंट आणि जेनेरिक इक्विव्हॅलंट याच्यामध्ये फरक आहे. जेनेरिकमध्ये द ड्रग्स कंटेनिंग आयडेंटिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड. एक्झाम्पल काय आहे, 2 ब्रँड्स ऑफ टेट्रासायक्लिन. म्हणजे काय, जेनेरिक कंपाऊंड आणि
काय सांगितलंय मगाशी त्याच्यामध्ये, एक मिनिट हा, आपला एक मगाचा पॉइंट झालाय त्याच्यामध्ये, ते आपण बघितलेलं आहे. ओके ठीक आहे. देन जेनेरिक इक्विव्हॅलेंट म्हणजे काय, तर जेनेरिक नेम आणि ब्रँड नेम ह्याच्यामध्ये फरक आहे. आता टेट्रासायक्लिन हा ड्रग एखाद्या जेनेरिक नेममध्ये सुद्धा असू शकतो आणि ब्रँड नेममध्ये सुद्धा असू शकतो हा ड्रग. तर त्याच्यासाठी जेनेरिक इक्विव्हॅलेंट म्हणजे सेम ॲक्टिव्ह कंपाऊंड बट त्याला दोन नावं असतात, त्याला जेनेरिक इक्विव्हॅलेंट म्हणतात. आणि थेराप्युटिक इक्विव्हॅलेंट म्हणजे द ड्रग्स डिफरिंग इन कंपोजिशन बट हॅव्हिंग व्हेरी सिमिलर फार्माकोलॉजिकल और थेराप्युटिक इफेक्ट्स. टू एक्झाम्पल इज टू डिफरंट अँटासिड प्रोडक्ट. म्हणजे अमॉक्सिसिलिन अँड पोटॅशियम क्लाव्होनेट ह्याचं कॉम्बिनेशन हे क्लॅव्हम मध्ये पण असतं. आणि अजून एक ब्रँड कुठला, मॉक्झिकाइंड. हे मॉक्झिकाइंड हे मॅनकाइंडचं प्रोडक्ट आहे आणि क्लॅव्हम हे सिप्लाचं प्रोडक्ट आहे, सॉरी अल्केमचा प्रोडक्ट आहे. त्याच्यानुसार दोन्ही जे ब्रँड नेम आहेत त्याच्यामध्ये सेम कंटेंट आहे अमॉक्सिसिलिन आणि पोटॅशियम क्लाव्होनेट, बट त्याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन आणि थेराप्युटिक इफेक्ट्स हे थोडेसे वेगळे आहेत. Then 6. The management of the hospital shall inform all the medical and nursing staff about the existence of the formulary system. The management of the hospital shall inform all the medical and nursing staff about the existence of the formulary system, procedures of the operation of the system, and any changes in those preparation. Copies of formulary must be readily available at all times. म्हणजे जी हॉस्पिटलमध्ये फॉर्म्युलरी उपलब्ध आहे त्याची इन्फॉर्मेशन ही मेडिकल स्टाफला आणि नर्सिंग स्टाफला सुद्धा असली पाहिजे. कॉपीज ऑफ फॉर्म्युलरी मस्ट बी रेडिली अवेलेबल ॲट ऑल टाइम्स. देन 7th one, provision shall be made for the use of drugs not included in the formulary by the medical staff. Provision shall be made कशासाठी, for the use of drugs not included in the formulary by the medical staff. Then 8th one, the pharmacist shall be responsible for specification as to quality, quantity and source of supply of all the drugs used in the diagnosis and treatment of patient. The pharmacist shall be responsible कशासाठी, for specification of quality, quantity and source of supply of all the drugs used in the diagnosis and treatment of patient. ही पूर्णपणे जबाबदारी कोणाची आहे, तर फार्मासिस्टची आहे. हे झाले गायडिंग प्रिन्सिपल्स ऑफ हॉस्पिटल फॉर्म्युलरी सिस्टीम. देन नेक्स्ट पॉइंट आहे गायडिंग प्रिन्सिपल्स फॉर ॲडमिशन ऑर डिलिशन ऑफ ड्रग्स इन द हॉस्पिटल फॉर्म्युलरी. Addition of drug in formulary is a complex decision and it is not taken by committee members alone. Many times expertise from outside is invited. Addition of drug म्हणजे एखादा ड्रग जर हॉस्पिटल फॉर्म्युलरीमध्ये इन्सर्ट करायचा असेल तर त्याचा डिसिजन हा फक्त कमिटी मेंबरचा नसतो, तर त्याला मेनी टाइम्स एक्सपर्टाईज म्हणजे जे मोठे आहेत त्याच्यामध्ये त्यांना बाहेरून बोलवलं जातं. The following criteria is used to take a decision of entry or deletion of drug. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे मेडिकल स्टाफ बेस्ड ऑन देअर एक्सपिरियन्स शुड कन्सिडर ए ड्रग टू बी ऑफ ॲप्रोप्रिएट क्लिनिकल व्हॅल्यू. मेडिकल स्टाफ जो आहे तो त्याच्या एक्सपिरियन्सनुसार असा कन्सिडर करतो एक ड्रग कशा तो ॲप्रोप्रिएट असला पाहिजे क्लिनिकल यूजसाठी, तर त्याची क्लिनिकल व्हॅल्यू ही त्या फॉर्म्युलरीमध्ये इन्सर्ट करण्यासारखी असली पाहिजे.
Then second, the drug should be manufactured by licensed manufacturer and he should not have been punished or any serious offense under any law of drugs. The drug should be manufactured by licensed manufacturer. याच्याकडे लायसन्स आहे तोच हा ड्रग मॅन्युफॅक्चर करू शकतो. अँड ही शुड नॉट हॅव बीन पनिश्ड और एनी सिरियस ऑफेन्स अंडर एनी लॉ ऑफ ड्रग्स. म्हणजे जर का त्याने जो ड्रग तयार केलेला आहे त्या लायसन्स मॅन्युफॅक्चररने, तर त्याच्यामध्ये जर का एखादी सिरियस ऑफेन्स घडला तर त्याला लॉ ऑफ ड्रगनुसार पनिशमेंट असते. देन थर्ड, द ड्रग शुड बी इन्क्लुडेड इन ऑफिशियल बुक्स और इन नॅशनल फॉर्म्युलरी. कशा ऑफिशियल बुक कोणकोणती आहेत तर IP म्हणजे इंडियन फार्माकोपिया, BP म्हणजे ब्रिटिश फार्माकोपिया, USP आणि कुठली आहे तर हा USP म्हणजे युनायटेड स्टेट फार्माकोपिया. देन कशामध्ये असली पाहिजे तर नॅशनल फॉर्म्युलरी जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा असलं पाहिजे. देन नो ड्रग प्रिपरेशन ऑफ सिक्रेट कंपोजिशन इज ॲडमिटेड इन द फॉर्म्युलरी. असा कोणताही ड्रग किंवा सिक्रेट कंपोजिशन इज असलं नाही पाहिजे. देन नो ड्रग प्रिपरेशन कंटेनिंग मेनी ड्रग्स शाल बी ॲडमिटेड इफ सिमिलर. नो ड्रग प्रिपरेशन containing many drugs shall be admitted if similar therapeutic effect can be obtained by the use of single ingredient preparation. if similar therapeutic जर इफेक्ट असेल तर शक्यतो obtained by the use of single ingredient preparation. असा कोणताच ड्रग असला नाही पाहिजे की ज्याच्यामध्ये ड्रग नाही आहे. देन हे झालं गायडिंग प्रिन्सिपल्स फॉर ॲडमिशन ऑर डिलिशन ऑफ ड्रग्स इन द हॉस्पिटल फॉर्म्युलरी. हा मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स एक्झामला विचारलेला आहे. देन कंटेंट्स ऑफ द फॉर्म्युलरी. फॉर्म्युलरीचे कंटेंट कोणकोणते आहेत? इन्फॉर्मेशन ऑफ ड्रग प्रोडक्ट, इन्क्लूड लिस्ट ऑफ ब्रँडेड अँड जेनेरिक ड्रग्स विथ देअर फॉर्म्युलेशन्स, डोसेज स्ट्रेंथ, रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, कॉस्ट ऑफ इन्फॉर्मेशन एक्सेट्रा. हे फॉर्म्युलरीमध्ये इन्फॉर्मेशन ऑफ ड्रग कोणकोणती असली पाहिजे, तो जेनेरिक आहे की ब्रँडेड आहे, विथ देअर फॉर्म्युलेशन, देन डोसेज स्ट्रेंथ, रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आणि कॉस्ट इन्फॉर्मेशन एक्सेट्रा. देन सेकंड आहे इंडेक्स टू ड्रग प्रोडक्ट लिस्टिंग. फॉर ब्रँडेड अँड जेनेरिक ड्रग इंडेक्स प्रॉपर रेफरन्स टू पेज नंबर इन इच एंट्री. देन सेकंड आहे त्याच्यामध्ये थेराप्युटिक अँड फार्माकोलॉजिकल इंडेक्स असेल तर अकॉर्डिंग टू थेराप्युटिक कॅटेगरी. थर्ड आहे नेम्स अँड टायटल्स ऑफ मेंबर्स ऑफ फार्मसी थेराप्युटिक कमिटी चे नेम्स अँड टायटल्स. देन डिटेल्स ऑफ हॉस्पिटल पॉलिसीज अँड प्रोसिजर्स रिगार्डिंग ड्रग यूज अँड रिक्वेस्ट ऑफ फॉर एंट्री ऑफ न्यू ड्रग इन फॉर्म्युलरी. मगाशी आपण हे पॉईंट बघितलेले आहेत पण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने हा जे आन्सर शीटमध्ये आन्सर आहे ते मी तुम्हाला घेते. देन फोर्थ आहे डिटेल्स ऑफ हॉस्पिटल पॉलिसीज अँड प्रोसिजर्स रिगार्डिंग ड्रग यूज अँड रिक्वेस्ट फॉर एंट्री ऑफ न्यू ड्रग इन फॉर्म्युलरी. देन फिफ्थ लिस्ट ऑफ अप्रूव्ड प्रोडक्ट यूज्ड इन हॉस्पिटल. देन सिक्स्थ आहे प्रिस्क्रिप्शन रायटिंग इम्पॉर्टंट सेक्शन फॉर यंग फिजिशियन्स. म्हणजे फिजिशियन आहेत त्याला प्रिस्क्रायबिंग रायटिंग इम्पॉर्टंट सेक्शन फॉर यंग फिजिशियन्स. जे नवीन डॉक्टर आहेत त्यांना असला पाहिजे. देन सेवन्थ आहे अपेंडिक्स. त्याच्यामध्ये नॉर्मोग्राम ऑफ बॉडी वेट, हाईट, BP, देन सायकोलॉजिकल टेबल, लिस्ट ऑफ आयटम्स फ्रॉम CSS, then list of poisonous and their antidotes, then list of emergency drugs, then tables of DI, then adverse drug reactions report, then pharmacokinetic dosing and monitoring information, and last one is metric conversion scales and tables. हे आपण सगळं हॉस्पिटल फॉर्म्युलरीमध्ये बघितलेलं आहे. देन ह्याच्याबद्दलचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स मी तुम्हाला PDF सेंड करेन, ते तुम्ही लिहून काढा. जर काही कळलं नसेल तर विचारा. थँक्यू.